जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज मी तुम्हाला कणकर स्त्रियांचे 5 लक्षणं सांगणार आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक जण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात, पण सुंदरता चेहऱ्यामध्ये नसते तर व्यक्तिमत्वामध्ये असते. कणकर स्त्री म्हणजे मोठ्यानं बोलणे किंवा रागीट असणे किंवा तिला वेदना होत नाहीत असं नाही. कणखर स्त्री तीच असते जिने वेदनाचा अनुभव घेतलेला असतो, पण ती त्या वेदनांना आपली ओळख कधीच बनवून देत नाही. कणखर स्त्री ती नाही जिचं आयुष्य खूप सोपं आणि सुटसुटीत आहे. कणखर स्त्री तीच असते जिच्या आयुष्याने वारंवार तिला मोडून टाकले, पण ती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत बनून उभी राहते. ती सुद्धा रडते, तिलाही रात्रीची झोप लागत नाही, एकटीच बसून ढसाढसा रडते. पण इतरांमध्ये आणि तिच्यामध्ये एवढाच फरक असतो, ती तिच्या अश्रूंना आपल्यावर हावी होऊन देत नाही आणि ती परिस्थितीसमोर कधीही गुडघे टेकत नाही. आणि ती प्रत्येक वेळी भांडण, आरडाओरडा हे सुद्धा कधी करत नाही. ती शांत राहून परिस्थिती समजून घेते, त्याचा अंदाज लावते आणि मोठ्या हुशारीनं परिस्थितीला आपल्या बाजूने करून घेते. एका कणखर स्त्रीची ताकद तिच्या आवाजामध्ये नसते तर तिच्या शांततेमध्ये असते. ती स्वतःला कधी सिद्ध करत बसत नाही, ती करून दाखवते. ती कधीच गाजावाजा करत नाही, ती कधीच आपल्या संघर्षाचा ढोल वाजवत नाही. ती दररोज स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि तीच सगळ्यात मोठी तिची ताकद असते. आणि अशा कणखर स्त्रीचे लक्षणे आज आपण बघणार आहोत. पण हे लक्षणं सांगण्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, आत्मविश्वास. आत्मविश्वास हा कणखर स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना आहे. ती स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवते. लोक तिच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा ती स्वतःबद्दल विचार काय करते ही गोष्ट तिच्यासाठी खूप महत्वाची असते. ती अपयश आले तरी खचत नाही, कारण तिला माहित असतं प्रत्येक अपयशाचं पाऊल यशाकडे जाणार असतं. स्वतःला घडवण्यासाठी घेतलेले प्रत्येक धाडसी निर्णय आणि आज केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न उद्या खूप मोठी ताकद बनणार आहे हे तिला प्रत्येक वळणावर माहित असतं. अजून चांगलं बनायचं, अजून पुढे जायचं, अजून बरंच काही शिकायचं आहे असं म्हणून ती आत्मविश्वासाने नेहमी उभी राहत असते. नंबर 2, सतत शिकणे. प्रत्येक दिवसाला ती संधी मानते. कणखर स्त्री कधीच हातावर हात धरून बसत नाही. ती स्वतःला कधीच परिस्थिती किंवा नशिबाच्या भरोश्यावर सोडत नाही आणि हीच तिची सगळ्यात मोठी ताकद असते. तिला असं कधी वाटत नाही कोणीतरी येईल, आपलं आयुष्य सुधरवल किंवा आपलं आयुष्य आणखीन चांगलं करेल, या भरोश्यावर ती कधीच राहत नाही. आयुष्यात काय बदलायचं असेल तर स्वतःला बदललं पाहिजे हे तिला माहित असतं, म्हणून ती नवीन नवीन गोष्टी शिकत असते आणि स्वतःला घडवत असते. मन उदास असो किंवा थकलेली असो तरीही ती थांबत नाही. ती कोणाच्या टाळ्याची किंवा कौतुकाची वाट बघत नाही. ती रोज स्वतःला थोडं थोडं सुधारत राहते. ती इतरांसाठी किंवा नात्यासाठी आपलं अस्तित्व संपवत नाही. ती स्वतःच्या स्वप्नांना महत्व देते. आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे हे ती मान्य करते आणि ती पुस्तकातून शिकते, अनुभवातून शिकते, आपल्या चुकातून शिकते आणि आपल्या आयुष्याने दिलेल्या वेदनेतून ही नवीन धडा शिकते. नंबर 3, वेदना किंवा दुःख लपवत नाही तर ती समजून घेते. एक कणखर स्त्री खोटा दिखावा कधीच करत नाही की तिला दुःख होत नाही म्हणून, किंवा ती प्रत्येक परिस्थितीत ठीक आहे असा ती दिखावा करत नाही. तिलाही त्रास होतो, तिचंही मन दुःखी होतं, अनेकदा ती एकटीच रडते, पण ती स्वतःच्या नशिबाला दोष देत कधीच बसत नाही. ती रडते कारण मनावरचा बोज कमी होण्यासाठी, मनातलं दुःख बाहेर पाडण्यासाठी. कारण तिला माहित असतं मनात दुःख दाबून ठेवून ते संपत नाही, पण वेदनांना समजून घेतलं तर ती एक ताकद बनते. एक कणखर स्त्री दुःखापासून कधीच पळ काढत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्षही करत नाही. नंबर 4, भावनांवरती नियंत्रण. भावनावर नियंत्रण म्हणजे त्या भावनाहीन किंवा पाषाण हृदयाच्या आहेत असं नाही, पण त्या भावनिक दृष्ट्या समजूतदार असतात. तिलाही राग येतो, वेदना होतात, नैराश्य घेरून टाकतं, कधी कधी तिचं मनही तुटून जातं, पण ती आपल्या भावनांना आपल्यावर कधी हावी होऊन देत नाही. प्रत्येक भावनेला लगेच प्रत्युत्तर द्यायचं नसतं हे तिला माहित असतं. ती कधीच रागात उत्तर देत नाही, कारण रागात दिलेल्या उत्तराने नातं तुटून त्याची राख रांगोळी करते हे तिला माहित असतं. आणि ती दुःखात असल्यावर कधीही मोठे निर्णय घेत नाही, कारण दुःखात घेतलेले निर्णय पश्चातापाशिवाय काहीही देत नाहीत हे तिला माहित असतं. भले ती प्रेमात पडली तर ती स्वतःचं अस्तित्व कधी हरवून देत नाही, कारण खऱ्या प्रेमामुळे स्वाभिमान मिटत नाही तर तो अधिक मजबूत बनतो हे तिला माहित असतं. एक कणखर स्त्री आपल्या भावना कधीच दाबून ठेवत नाही. त्या भावनांना ती समजून घेते आणि ती योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होते. भावना ह्या समुद्राच्या लाटाप्रमाणे असतात. आपण जर त्याच्यावर स्वार व्हायला शिकलो
तर ते आपल्याला पुढे घेऊन जातात आणि विनाकारण आपण त्याच्याशी लढत राहिलो तर ते आपल्याला बुडवून टाकतात, हे तिला माहीत असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीवर बोलण्या अगोदर ती आधी विचार करते आणि मग बोलते. नंबर 5, प्रेम आणि जबाबदारी. कणखर स्त्री कठोर मनाची नसते. ती आपल्या कुटुंबावर प्रेम करते, नाती जपते, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि गरज पडल्यावर इतरांचा आधारही बनते. तिच्या ताकदीसोबत तिची संवेदनशीलताही मोठी असते. म्हणून लक्षात ठेवा, कणखर स्त्री ती नसते जी कधीच रडत नाही. कणखर स्त्री तीच असते जी आपले अश्रू पुसून पुन्हा नव्या उमेदने उभी राहते. ती संकटापासून हार मानत नाही आणि स्वतःच्या मूल्याशी तडजोड करत नाही आणि प्रत्येक अनुभवातून अधिक मजबूत बनते. खरे सामर्थ्य शरीर नसते तर मनात असते आणि तिचं मन अधिक मजबूत असतं आणि तिला आयुष्यातलं कोणतंही मोठं वादळ फार काळ रोखू शकत नाही. धन्यवाद.